बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातली हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथावरती जगभरातून टीका झाली. विशेषतः 1957 साली ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर 1958 त्याचे रिव्ह्यू प्रसिद्ध झाले आणि 2 रिव्ह्यू फार महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी एक महाबुद्धिस्ट सोसायटी कलकत्ता यांनी रिव्ह्यू छापला होता आणि त्या रिव्ह्यूमध्ये बाबासाहेबांचा ग्रंथ त्यांनी एकदम टाकाऊ आहे असं जाहीर केलं होतं. इथपर्यंत की त्याने म्हटलं की या ग्रंथाचं नावच बदलून टाकलं पाहिजे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म असं याचं नाव ठेवण्याच्या ऐवजी आंबेडकर आणि त्यांचा धम्म असं नाव ठेवलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ती महाभयंकर टीका होती. तशाच प्रकारची टीका ब्रह्मदेशामधल्या रंगूनमधून प्रसिद्ध झालेल्या एक लाईट ऑफ एशिया नावाच्या मासिकानं सुद्धा केली होती आणि त्यांनी हा सूर लावला होता की बाबासाहेबांचा ग्रंथ काही बुद्ध धर्माला न्याय देणारा नाही, तो बौद्ध ग्रंथच नाही. या साऱ्या गोष्टींची आज दखल घेता आपलं अनेक मुद्दे जे आहे ते तपासावे लागतात आणि बाबासाहेबांनी जे काही चॅलेंज या देशामध्ये निर्माण केलं बुद्ध धर्माच्या अध्ययनामध्ये, ते चॅलेंजही पाहावं लागतं. एक राष्ट्रपाल नावाचे भिक्षू आहेत, त्यांनीसुद्धा बाबासाहेबांच्या ग्रंथावरती अशीच विलक्षण टीका केलेली आहे आणि तो पूर्णपणे बुद्ध धर्माच्या विसंगत आहे अशा प्रकारची त्याची मांडणी आहे. आपल्याला तर याच्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही, फक्त महत्त्व जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. या माणसानं काय म्हटलं आहे पहा, The introduction to this book on life and teachings of the Buddha bears most objectionable remarks from the beginning to the end, which have provoked and encouraged me to express my views under proper perspective of Buddhistic ideals. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रस्तावनेमधले जे दृष्टिकोन आहेत त्याला धरूनच प्रामुख्यानं मोठ्या टीका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी जे काही म्हटलेलं होतं, 4 प्रश्न उपस्थित केलेले होते. त्या 4 प्रश्नांचा संदर्भ आधुनिक युगाशी आहे, आधुनिक जगाशी आहे. जर हा संदर्भ लक्षात घेऊन बुद्ध धम्म शिकण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्याला योग्य प्रकारे धम्म समजणार नाही, ही बाबासाहेबांची मूळ भूमिका होती. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म समजण्यासाठी या 4 प्रश्नांचा दृष्टिकोन बाळगून नीट विचार केला पाहिजे. पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की बुद्धानं ग्रहत्याग का केला. त्याची जी काही कारणं आहेत, 4 दृश्य बघितली, ही सांकल्पनिक आहे, थोडीशी म्हणूया की रूपक पद्धतीनं मांडलेली आहेत, एक मायथॉलॉजी आहे ते. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की 4 आर्य सत्य बुद्धाची मूळची शिकवण आहे की भिक्षूंनी त्याच्यामध्ये नंतर ती जोडलेली गोष्ट आहे. तिसरा प्रश्न उपस्थित केला होता, कर्म आणि पुनर्जन्म हे बुद्धाला मान्य आहे का, असेल तर कसं. आणि चौथा प्रश्न होता, बुद्धानं भिक्खू संघ का निर्माण केला. हे 4ही प्रश्न फंडामेंटल प्रश्न आहेत आणि त्याला अनुसरून बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाची रचना केलेली आहे. जे त्यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलं तोच मुद्दा आता ह्या 3ऱ्या खंडातल्या 2ऱ्या भागापासून ते हाती घेतात चर्चेला. त्यामुळं बुद्ध धर्माबद्दल बाबासाहेबांचं जे असली अंडरस्टँडिंग किंवा समज आहे, बुद्ध धम्म ते ज्या पद्धतीनं जाणतात, किती अचूकपणे, किती सखोल, हे आपल्याला इथपासूनच्या पुढच्या भागात पाहायला मिळतं. अगोदरच्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागतात.
बुद्धानं काय शिकवलं हे लक्षात घेण्यासाठी बाबासाहेबांची भूमिका कशी आहे ती पहा. भगवान बुद्धाची शिकवण कोणती या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही 2 अनुयायांमध्ये किंवा बुद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. बुद्धानं अमुकच शिकवलं असं 2 बौद्ध संप्रदायातले लोक मानू शकत नाहीत. ही बाबासाहेबांची इथे भूमिका आहे. एकमत नाही. आणि खरं म्हटलं तर एकमत आहे ते त्यांनी पुढे दाखवून दिलेलं आहे. आपल्या लिखाणामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे ते की बुद्ध धम्माच्या सर्व शिकवणीमध्ये एकमत आहे. परंतु संप्रदाय केला, पंथ केला, आपला वेगळा ग्रुप केला आणि लोक त्याला चिकटून राहिल्यामुळं बुद्ध धर्मातली शिकवण जी एक आहे तीही सर्व मान्य करत नाहीत. निरनिराळ्या गोष्टीवरती लोक जोर देतात. कशावर जोर देतात बाबासाहेब पुढे म्हणतात पहा. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य भाग आहे. बुद्धानं समाधी शिकवली, बाकी काही बोलायचं नाही. बुद्धानं मन सांगितलं, मनाच्या माध्यमातून दुःखमुक्त होता येतं, निर्वाण प्राप्त करता येतं. म्हणून मनाची साधना म्हणजे समाधी. समाधी नाही तर बुद्ध धर्म आहे. आणि हाही विचार इतका टोकाला गेला की पुढे बुद्ध धर्मामध्येच महायान संप्रदायामध्ये एक पंथ निर्माण झाला. आणि त्या पंथानं फक्त एवढंच म्हटलं, चित्त मात्र, फक्त मन म्हणजे बुद्ध. समाधी वगैरे हे याशिवाय बुद्ध धर्म असू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका. आता त्याला चिकटून राहिले आणि त्याचाच ते प्रचार प्रसार करत राहिले तर ते बहुजनांना मान्य होणार नाही, बहुजनांना पटणारही नाही. हा आधुनिक काळातला एक महत्त्वाचा भाग आहे. बाबासाहेब पुढे म्हणतात, काहींच्या मते विपस्सना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचा आहे. आता इंग्लिश ग्रंथामध्ये त्याला एके ठिकाणी प्राणायामही म्हटलेला आहे. अगदी भिक्षू धर्मरक्षीसारख्या मोठ्या थोर अभ्यास भिक्षूनं सुद्धा या विपස්සनेचा अनुवाद प्राणायाम केलेला आहे चुकीनं. ही फार मोठी घटना आहे आणि त्यामुळं विपස්සनेबद्दल खूप गैरसमज आहेत. पण विपස්සना समाधीचं दुसरं नाव आहे. समाधी म्हणजे विपස්සना, विपස්සना म्हणजे समाधी. ही गलती झाल्यामुळं, विपස්සनेच्या एकाच अंगाला धरून बसल्यामुळं, समाधीच्या एकाच अंगाला धरून बसल्यामुळं लोक नुसती विपස්සना म्हणजे बुद्ध धर्म असं म्हणायला लागले. आजही खूप लोक तसं समजतात. विपස්සना केली तर बौद्ध, विपස්සना नाही केली तर बौद्ध नाही वगैरे. तिसरा मुद्दा बाबासाहेब म्हणतात की काहींना दीक्षितांना सांगायचा गुप्त मंत्र आहे. ही पद्धत प्रामुख्याने तिबेटन लोकांच्यामध्ये आहे, महायानी संप्रदायामध्ये आहे की जो दीक्षा घेतो त्याला मंत्र दिला जातो आणि मंत्र हा व्यक्तिगत दिला जातो आणि त्या मंत्राचं उच्चारण करत, तो मंत्र कायम म्हणत, त्याची निगडीत अशा प्रकारची काही शिकवण आहे ती त्यांनी पाळायची अशी तिथे प्रथा आहे. आणि तो एक संप्रदाय चालूच आहे की जोपर्यंत तुम्ही गुरुच्याकडून मंत्र घेत नाही तोपर्यंत तुम्ही काही बौद्ध झाला नाही, ते जीवन जगत नाही. आणि मग तेच करत बसतात तुम्ही. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे, ड्राय फिलॉसॉफी. नुसतं तत्त्वज्ञान आहे, हे असं आहे, असं आहे, असं असं आहे, बस. यापेक्षा बुद्ध धर्मामध्ये दुसरं काही नाही. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. गूढ म्हणजे मिस्टिरियस आहे. बुद्ध धर्मामध्ये मिस्टरी आहे, गूढ आहे, काही ते रहस्य आहे आणि त्या रहस्याचा शोध घेण्यासाठी म्हणून बौद्ध बनायचं असतं, अशी काहींची भूमिका आहे. हे प्रामुख्याने आपल्याला तांत्रिक बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतं. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर निरोध शिकवणारे ते एक शास्त्र आहे. आणि ही फार डेंजरस अशा प्रकारची, फार धोकादायक अशा प्रकारची भूमिका पुढे मांडली जाते. बौद्ध बनायचं म्हणजे काय, सारं सोडून द्या. तृष्णा त्याग म्हणजे बुद्ध धर्म असं म्हटलं जातं कधी कधी. तृष्णा म्हणजे सर्व इच्छा आकांक्षा मारून टाकायच्या, तो मारून टाकण्याची पद्धत म्हणजे बुद्ध धर्म. आता कुठल्याही माणसाला इच्छा आकांक्षा मारून टाकण्याची इच्छाच नसते, त्याची त्याला आवडही नसते आणि कोणी सांगितलं तर ते मान्य होत नाही.
जर असंच म्हटलं की इच्छा आकांक्षा मारून टाकायचा हा शिकवणीचा मुख्य भाग आहे बुद्धाच्या, तर मुश्किल होईल. लोक बुद्धधर्माच्या जवळ येणार नाहीत. म्हणून हेही तसं एकांगी मत आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेब म्हणतात की अनेक लोकांनी अनेक मतं मांडलेली आहेत आणि यापैकी म्हणे काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बुद्धाचे सार समाधी विपश्यना दीक्षितांना देणारा मंत्र यामध्येच आहे असं म्हणतात, एकांगी आहे ते. दुसरे मत प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध समाजामध्ये काही जे लिहिलेलं आहे त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम आहे. या लेखकांचा बौद्ध धर्माचा अभ्यास विषय नसतो, त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैसर्गिक असतो. इतिहास लिहिणारे जे इतिहासकार आहेत ते बुद्ध धर्मावरती लिहितात आणि बुद्ध धर्माचा अभ्यास असल्यामुळं इतिहास म्हणून जे तुम्ही सांगता ती ही धम्म शिकवण होत नाहीत. म्हणून त्यामुळे गैरसमज पसरलेले आहेत. बरेचसे लोक म्हणे बुद्ध धर्माचे अभ्यासकच नसतात तरी बुद्ध धर्मावरती लिहितात. आजही खूप लोक आहेत बुद्ध धर्माचा अभ्यास न करणारे पण मोठमोठे ग्रंथ लिहितात. त्याचं मागे एक उदाहरण दिलं होतं बा, एका माणसानं अष्टांगिक मार्गावरती ग्रंथ लिहिला, चांगला 200-250 पानांचा. एकदा माझी भेट झाली असताना मला काय विचारतात, बनते जी समाधी वगैरे जी असते ही काही तुम्ही लोक करता म्हणे, त्याचा काही उपयोग होतो का म्हणे. तर अष्टांगिक मार्गावरती लिहिणारा मनुष्य, त्यामध्ये समाधी ही महत्त्वाची शिकवण, 200-250 पानांचं पुस्तक आणि समाधीचा काही उपयोग आहे की नाही हेच त्याला माहीत नाही. असे लोक खूप आहेत. बाजारामध्ये अशी खूप पुस्तकं आहेत की नुसतं इकडून तिकडून गोळा करायचं, छापायचं, लोकांच्या पुढे मांडायचं, कदाचित 4 पैसे मिळून जातात, हा त्यातला धंदा असं. म्हणून अनेक लोक आहेत धम्माचा अभ्यास न करता लिहिणारे आहेत. माझ्या मनात एक प्राध्यापक आहेत, MA PhD, पाली भाषा शिकवणारे, बुद्ध धर्म शिकवणारे. विद्यार्थ्यांना ते सांगायचं आहे की बुद्धाचा धम्म फार आदर्शवाद आहे, आयडियलिझम आहे, आदर्शवाद. व्यवहारात तो चालत नाही, व्यवहारात आपण जसं वागायचं तसं वागायचं. हे असे जे म्हणणारे लोक असतील विद्वान तर त्यांना काय करणार. म्हणून ॲकॅडेमिक क्वालिफिकेशन असणारी माणसं एकांगी आहेत. हा माझाही अनुभव आहे, अगदी भारतभरचा अनुभव आहे माझा. ॲकॅडेमिकमध्ये फक्त ते फॉर्म्युला शिकतात, ऐतिहासिक जंत्री शिकतात, कोणत्या शिकवणी त्याची यादी करतात, बस बुद्ध धर्म झाला. पण त्या यादीतलं एकही कृतीमध्ये कसं आणायचं आणि त्याचा अनुभव कसा घ्यायचा याचा कोणाला पत्ता नसतो. म्हणून मॅक्झिमम MA PhD वाले जे आहेत हे या दृष्टीनं टाकाऊ आहेत. त्यांना हा बुद्ध धर्म खऱ्या अर्थानं कळत नाही आणि तेच लिहिण्यामध्ये सर्वात पुढे असतात. बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे, प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश द्यायचा नव्हता काय. समाजाच्या ह्या हितासाठी सुखासाठी बुद्धाला काही शिकवायचं होतं की नाही. जर समाजाच्या कामाचं काही बुद्ध धर्मात असेल तर समाज त्याचा विचार करेल, समाज ते घेईल. समाज म्हणजे समाजात असणारी सारी माणसं. जर समाजाच्याच कामाचं काही नसेल तर समाजाला ते घेण्याची गरज नाही, मनुष्य त्यापासून दूर राहील. प्रत्येक मनुष्य आपल्या सुखासाठी आपल्या स्वार्थासाठी जगत असतो. हे सुख आणि स्वार्थ त्याला व्यक्तिगत हवं असतं आणि व्यक्तिगत जीवनात ते सहजपणे मिळावं म्हणून त्याला सामाजिक परिस्थिती अशी सोयीची हवी असते की जिथे त्याला आपल्या सुखाच्या मार्गाने जाता येईल. म्हणून समाज आवश्यक असतो. म्हणून समाजाला नीतीची गरज असते, धर्माची गरज असते, कायद्याची गरज असते. कायदे का करावे लागतात? कायदे यासाठी करावे लागतात की माणसाला सुखाच्या दिशेनं प्रयत्न करायचे, पण त्याच्यामध्ये कोणी अडचण निर्माण करतं म्हणून त्या अडचणी निर्माण करण्याला थोपवण्यासाठी म्हणून कायद्याची सोय असते. त्यांना सजा करण्याचं भय दाखवलं की तसे वाईट वागत नाही. म्हणून कायद्यानं समाज संघटित ठेवता येतो. परंतु कायदा कायम टिकत नाही, कायदा मोडणारे जास्त असतात. पुन्हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दंडुकीशाही वापरावी लागते, पोलीस वापरावे लागतात. हे नेहमी शक्य नाही. म्हणून व्यवहारामध्ये
धर्म ही फार महत्त्वाची गोष्ट मानली जाते की धर्म नीती शिकवतो, सदाचार शिकवतो. त्या सदाचारामुळे मनुष्य जास्तीत जास्त तसा वागतो, त्याला हा कायद्याची गरज पडत नाही. म्हणून समाजाच्या अस्तित्वासाठी, त्याला टिकवण्यासाठी आणि माणसाला आपलं जीवन सुचारू पद्धतीनं जगण्यासाठी धम्माची गरज आहे. हा सर्व मानवजातीच्या दृष्टीनं महत्त्वाचा संबंध आहे. सारे धर्म या पद्धतीने निर्माण झाले, सर्व धर्म. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये माणुसकीच्या गोष्टी येतात. कुठलाही धर्म असा नाही जो माणुसकी शिकवत नाही. माणुसकी नाही तो धर्मच नाही मग. आणि माणुसकी शिकवणं म्हणजेच समाजामध्ये मनुष्य सुखानं जगू शकेल, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकेल, सुरक्षित राहू शकेल, अशी व्यवस्था म्हणजे सामाजिक व्यवस्था. म्हणून समाजामध्ये काय काय पाहिजे, फार महत्त्वाच्या गोष्टी समाजामध्ये आवश्यक आहे की सर्व माणसांना एकमेकाबद्दल आदर आणि आपुलकी वाटली पाहिजे. म्हणून समता असली पाहिजे. समाजात विषमता असली की काम बिघडलं. विषमतेमध्ये एकमेकाची पिळवणूक सुरू होते, एकमेकाला कमी जास्त लेखणं सुरू होतं, एकमेकाचा गैरफायदा घेणं सुरू होतं आणि तो चांगला समाज राहत नाही. जसा भारतामध्ये जाती व्यवस्थेचा समाज आहे, चांगला समाज नाही तो. कारण मनुष्यच माणसाच्या विरोधात आहे, मनुष्यच माणसाचं वैरी झाला आहे. त्यामुळं सुखानं जगण्याचा त्याचा मार्ग, सुरक्षित राहण्याचा त्याचा मार्ग हा कठीण होऊन बसलेला आहे. म्हणून विषमता असणारा समाज कामाचा नाही आणि भारतातल्या समाजानं ते सिद्ध करून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की त्या समाजात राहत असताना माणसाला आपल्या इच्छा आकांक्षा जोपासायचं त्याला स्वातंत्र्य पाहिजे, त्याला मुभा पाहिजे, सवलत पाहिजे, करण्याची संधी पाहिजे. कोणाला शिकायचं असेल शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, त्याला काही कामधंदा करायचा असेल ते करण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे, ती तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणून माणसाला व्यक्ती जीवन जगण्यासाठी संधी आवश्यक असते, स्वातंत्र्य आवश्यक असतं. जर हे स्वातंत्र्य समाजामध्ये नसेल तर तो समाज सुखानं जगू शकत नाही. तिसरी गोष्ट, आपुलकीच्या भावनेमधून बंधुत्व निर्माण होतं. आपल्यासारखा दुसऱ्यासारखे आपण अशी भावना निर्माण झाली तर मग तो समाज अधिक चांगल्या पद्धतीने जगतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अशा 3 गोष्टी समाजामध्ये आल्या तर प्रत्येकाला न्याय मिळतो, अन्याय होत नाही. लक्षात आलं? न्याय मिळण्यासाठी या 3 गोष्टी पाहिजेतच, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळत नाही. मग अन्याय जर होत असेल तर का होतो? या तिन्हीपैकी काही गोष्टी कमी पडतात म्हणून अन्याय होतो. अन्याय अत्याचार होतात भारतामध्ये, त्याची कारणं हीच आहे. जास्तीत जास्त जातीय होतात, जातीच्या कारणामुळे तुम्ही कमी जास्त लेखता, समता नाही, बंधुत्व नाही, म्हणून अन्याय अत्याचार होतात. ते रोखायचे असेल तर त्या माणसाच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे, त्याला समतेनं वागायला शिकवलं पाहिजे. आणि जर समता त्याचा धर्म शिकवत नसेल तर तो धर्म सोडून दिला पाहिजे. म्हणून हिंदू धर्माला विरोध केला गेला. नुसतं बाबासाहेबांचा विरोध होता असा नाही, अनेक सुधारकांनी, अनेक संतांनी, प्रत्येक महात्म्यानं हिंदू धर्माला नाकारला या अर्थानं की ती विषमता कामाची नाही म्हणून. ती विषमता ही मोठी धोंड आहे. समजा आजही पहिल्यासारखी जातीव्यवस्था चालू असती तर आज जी काही आपला प्रगती दिसती, प्रगती करता आली असते. कोण दलित आहे त्यांना शाळा बंद, नोकरी धंदा बंद, कुठेतरी त्यांनी वेगळंच राहावं, आणि ते तरी किती गप्प बसले असते. अतिरेकी बनले नसते ते, अतिरेकी म्हणून त्यांनी इतरांचं जगणं मुश्किल करून ठेवलं नसतं. अतिरेक निर्माण होतं, त्याचं कारण आहे जिथे अन्याय आहे तिथे अतिरेक आहे. म्हणून समाजामध्ये न्याय स्थापन व्हायचं असेल तर या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका कशी आहे की अतिशय उत्तम पद्धतीनं या 3 गोष्टी कोण देतं ते पुढे काय म्हणतात ते पहा. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगायचा नव्हता काय? तर या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धर्माचे विद्यार्थी 2 मुद्दे सांगतात. बौद्ध धर्माचे पारंपरिक अभ्यासक आहे ते म्हणतात बुद्धाने अहिंसा शिकवली, सर्वांना मान्य आहे. बुद्धानं काय शिकवली तर अहिंसा. दुसरं काय शिकवलं? बुद्धानं शांती शिकवली. मग आता 2च गोष्टींना धरून बसलं
बाकीच्या कुठल्या लक्षात घेतल्या नाही की बुद्ध धर्म टाकाऊ होतो. कसा टाकाऊ होतो? अरे लोक करतात अन्याय अत्याचार आणि तुम्ही बसायचं शांत, म्हणजे काही सहन करायचं का? हा असा नको ते सहन करायला, अन्याय अत्याचार सहन करायला सांगणारा धर्म आम्हाला नको. तो तिथूनच त्यापासून दूर जातो. काही लक्षात येतं आपल्या. म्हणून बाबासाहेबांची भूमिका आहे की बुद्ध धर्माचं एकांगी एकतर्फी असं जे काही हे सांगणं आहे, जे लोक सांगतात ते चुकीचं आहे. वास्तविक बुद्धाला काय शिकवायचं होतं? आणखी काही असा प्रश्न केला की बुद्धाने याशिवाय दुसरं काही सामाजिक संदेश दिला काय? तर बौद्ध लोकांची उत्तरं नाहीत आणि पारंपरिक याच्यामध्ये ते येत नाहीत. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, बुद्धानं न्याय शिकवला का? बोला. न्याय तर सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये राहणाऱ्या माणसाला न्यायाची गरज असते. न्याय मिळत असेल तर तो विश्वासानं तिथे जगतो. न्याय मिळत नसेल तर त्याचा विश्वास डळमळीत होतो, त्याचं जीवन डळमळीत होतं, तो सुखानं जगू शकत नाही. आणि असा न्याय स्थापन करण्याची हमी आपल्याला संविधानानं दिलेली आहे. काय सांगितलं संविधानानं? की आम्ही भारतीय लोक या देशामध्ये असं लोकतांत्रिक वगैरे गणराज्य स्थापन करू इच्छितो की ज्या गणराज्यामध्ये सर्वांना स्वातंत्र्य असेल. गॅरंटी स्वातंत्र्याची. कशाचं आहे? बोलण्याचं आहे, वागण्याचं आहे, जगण्याचं आहे, कामधंदा करण्याचं वगैरे सर्व स्वातंत्र्य असेल. त्यामुळे या देशातल्या माणसाला स्वातंत्र्यानं जगता येईल याची गॅरंटी संविधानानं दिलेली आहे. आणि ही स्वातंत्र्य अंमलात येण्यासाठी ही दुसरी गॅरंटी दिली आहे की या समाजामध्ये समता असेल. म्हणून कायद्यानं जातीव्यवस्था नष्ट केली, कायदा केला. जातीव्यवस्था धर्माची शिकवण आहे, पण त्या धर्माच्या विरोधात कायदा केला गेला की जरी हिंदू धर्माची ती शिकवण असली तरी ती धर्म शिकवण आम्हाला मान्य नाही आणि या देशामध्ये चालायची नाही. हे लक्षात घ्या बरं. हिंदू धर्मावरती प्रहार केलेला आहे तो, त्यांची एक शिकवण नाकारलेली आहे. जरी धार्मिक असली तरी ती इथे चालणार नाही अशी भूमिका आहे. म्हणून जातीवाद या देशांना बंद केलेला आहे कायद्यानं, आणि तरी जातीला मानणारे लोक आहेत. आहे ना गडबड? ही भानगड आहे, विटंबना आहे ही संविधानाची. म्हणून न्याय मिळत नाही. तर सर्व प्रकारची विषमता नष्ट केलेली आहे की कोणी कोणाला वीस नीच मानू नये, श्रेष्ठ कनिष्ठ मानू नये, जातीभेद पाळू नये वगैरे म्हणून कायद्यानं बंदी घातलेली आहे त्याला. ही गॅरंटी आपल्याला कॉन्स्टिट्यूशननं दिली. तिसरी गॅरंटी दिली की या सर्व लोकांच्यामध्ये बंधुभाव वाढेल अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. स्वातंत्र्याला धर्माचं सुद्धा, तुझ्या धर्माचं जरूर आचरण कर, आम्ही त्याच्यामध्ये पडत नाही, पण तुझा धर्म दुसऱ्याला पीडा देणारा असता कामा नाही. काही लक्षात येतं आपल्याला? या दृष्टीनं समधर्म समभाव आहे. बाहेर कुठल्याही धर्मानं एकमेकाला त्रास देता कामा नये, एकमेकाच्या जीवावरती उडता कामा नये. सामंजस्यानं वागलं पाहिजे. आपल्या धर्माचा आपल्याला फायदा असेल त्याचा फायदा त्याला जरूर घ्यावा, त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. परंतु त्याचा गैरफायदा घ्यायला त्याला स्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ हिंदू माणसाला जातीभेद पाळायला स्वातंत्र्य नाही. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, या देशातल्या साऱ्या श्रेष्ठ नोकऱ्या त्यांच्या, नाही मान्य. काही लक्षात येतं आपल्याला? हे श्रेष्ठत्व असं नाही चालायचं इथे. ते तुम्ही तुमच्या घरी ठेवा, तुमच्या मनात ठेवा, तुमच्या धर्मात ठेवा, ते हे समाजामध्ये येता कामा नये. ही बंदी आहे. काही लक्षात येतं आपल्याला? शूद्र सगळीकडे नाला आहे. मग तू किती लायक झाला तर त्यानं प्राईम मिनिस्टर बनायचं नाही, त्यानं अध्यक्ष बनायचं नाही, त्यानं अमुक बनायचं नाही, ती त्याची लायकी नाही. हे नाही चालायचं. त्याला तो अधिकार आहे, तो कायद्यानं दिलेला आहे. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणून समतेची हमी दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशननं. आणि या समजदारीनं माणसानं जगावं. उद्या जर आपल्या शेजारी राहणारा प्रत्येक मुसलमान म्हणायला लागला तुम काफिर हो और तुमको खत्म केला कारण हा मेरा धर्म आहे, तर काय होईल? हे चालू शकेल का? आज तिकडे मध्यपूर्वेमध्ये तेच चाललेलं आहे, मिडल ईस्टमध्ये हेच चाललेलं आहे. हे जर खपवून घेतलं तर धर्माचं स्वातंत्र्य जे आहे ते हे असं देऊन चालायचं नाही. म्हणून कायद्यानं बंदी घातलेली आहे काही गोष्टींना की तुम्ही धर्माच्या तुमच्या घरगुती याच्यात वापर करा,
सार्वजनिकदृष्ट्या मात्र जे उपद्रवकारक आहे ते चालायचं नाही, जे चांगलं आहे ते सगळीकडे चालेल. हे दोन पर्याय. म्हणून बाबासाहेबांनी प्रश्न कसे उपस्थित केले? भगवान बुद्धाने न्याय शिकवला काय? बौद्ध लोक त्याबद्दल बोलत नाहीत. भगवान बुद्धाने मैत्री शिकवली काय? तेही ठामपणे सांगत नाही. भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय? भगवान बुद्धाने समता शिकवली काय? भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय? आणि भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो का? आणखी एक वेगळा प्रश्न उपस्थित केलेला. कार्ल मार्क्सला उत्तर देण्याचा काय अर्थ आहे की कार्ल मार्क्सनं अशा प्रकारचा सिद्धांत मांडला की आर्थिक कारणामुळं शोषण होतं, त्यामुळं गरिबी राहते, त्यामुळं अन्याय अत्याचार होतो. म्हणून आर्थिक ही जी कारणं आहेत त्या अर्थव्यवस्थेला बदललं पाहिजे आणि तीही साम्यवादी केली पाहिजे. भांडवलशाही नष्ट केली पाहिजे, कामगाराची पिळवणूक नष्ट केली पाहिजे आणि सर्वांना त्या राष्ट्रीय संपत्तीचा वाटा मिळाला पाहिजे, सर्वांना जगता आलं पाहिजे. याला साम्यवाद म्हटलेला आहे. म्हणून कुठल्याही देशामध्ये कुठल्याही समाजामध्ये अर्थकारण फार महत्त्वाचं असतं. हे अर्थकारणासुद्धा एक निश्चित दिशा पाहिजे, त्यातूनही न्याय मिळाला पाहिजे. मग हा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून बुद्ध धर्मात काही आहे का? कार्ल मार्क्स काही बुद्धाच्या वेळेस नव्हता, तो अलीकडे झालेला आहे. पण त्यानं जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताला अनुसरून बुद्ध धर्मामध्ये काही आहे का? आणि मग बाबासाहेब पुढे म्हणतात, बुद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न क्वचितच उपस्थित केले जातात. ते प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केलेले आहेत. माझे असे उत्तर आहे, इथे बाबासाहेब स्वतः बोलतात बुद्ध धर्माबद्दल. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखात अगदी गाडून टाकली आहेत. आता हे वाचल्यानंतर आपणापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो की पारंपरिक बुद्ध धर्म आणि बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध धर्म याच्यामध्ये काही ना काही अंतर आहे. पारंपरिक बुद्ध नुसत्या पारलौकिक गोष्टीची गोष्ट करतो. बाबासाहेबांना बुद्ध सामाजिक पातळीवरती कार्यरत होणारा हवा होता. म्हणून ते त्या काळातही बोलायचे, मला बसलेला बुद्ध नको, माझा बुद्ध चालता फिरता असावा. आता ही जी बाबासाहेबांची भूमिका आहे ही मूळ बुद्ध शिकवणीशी ही सुसंगत आहे का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती एक मोठं पुस्तक लिहावं असं मला वाटतं. त्याची मीमांसा करणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे बुद्ध धर्म मांडण्याचा, त्याला आधुनिक याच्यामध्ये अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. नाहीतर गैरसमज आणि गैरसमज वाढत जातील. का हा सांगणं गरजेचं आहे? त्याला कारण असे आहे की अनेक धर्मसंस्थापकांनी आपला जो धर्म निर्माण केला त्यामध्ये सामाजिक गरज ही पहिली गोष्ट होती. विद्वान माणसं होती, ज्ञानी माणसं होती, प्रचंड कल्पनाशक्ती होती. मग त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती त्या त्या देशामध्ये, त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या काळामध्ये लोक ज्या ज्या पद्धतीनं जगत होते त्या साऱ्या पद्धती लक्षात घेऊन ह्या धर्मसंस्थापकांनी समाजाला वळण लावण्याची आणि त्यांच्यापुढे काही आदर्श ठेवण्याची पद्धत निर्माण केली. त्याला धर्म म्हणतात. म्हणून सारे धर्म माणूसही शिकवतात का? त्याशिवाय पर्यायच नाही. पण लोक ऐकतील कसे? केवळ एखादा चांगला मनुष्य चांगला सांगतोय म्हणून लोक ऐकतात का? ते कधीच होत नाही. चांगलं आहे म्हणून माणसाला ते आवडतं आणि तिकडे आकर्षित होती भानगड नाही. किती चांगलं असो त्याला काही घेणं देणं नाही. तो फक्त आपल्या गरजेचं पाहतो. माझी गरज भागते का? मला मदत होते का? माझ्या कामी पडतं का? तर मी जातो, तर मी घेतो, तर मी ऐकतो. नाही, मला काही घेणं देणं नाही, किती चांगलं असो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. सगळीकडे माणसं अशीच वागत असतात. म्हणून बौद्ध तरी का व्हायचं? काय उपयोग होता? म्हणून आजही सर्व शिकलेला समाज हे समजतो काय गरज आहे बुद्ध धर्माची. तरुण मंडळी तर सरळ म्हणतात नाही सारे धर्म सारखेच.
आमचे हे फ्रेंड आहेत आणि ते फ्रेंड आहे ना, आम्हाला त्यांच्यामध्ये राहावं लागतं आणि यांच्यामध्ये राहावं लागतं, त्यामुळं आपल्या धर्माचं काही उगीच बुजगावणं पुढे मांडायचं नाही, असे बोलणारे लोक आहे. आता का बोलतात ते, तर मूळ माणसाची प्रवृत्ती कशी आहे, नॅचरल स्वभाव ज्याला म्हणतो कसं आहे, आपल्या कामाचं पाहणं, आपल्या फायद्याचं पाहणं, बाकीचं काही घेणं नाही. म्हणून धर्म तसा कमी पडत नाही ना, मग कशाला पाहिजे, ही त्यातली भानगड आहे. तर बुद्धानं या बाबतीमध्ये काय केलं, आणि गंमत अशी आहे बा की इतर जे धर्म स्थापन झाले त्यांनी ते लोकांनी ऐकावं, लोक अशा प्रवृत्तीचे ते ऐकणार नाहीत, म्हणून त्यांनी सर्वांनी एका गोष्टीचा सहारा घेतला, एकच गोष्ट, ती म्हणजे देव. साऱ्यांनी देव मानला आणि काय सांगितलं, देवानं मला हे सांगितलं आहे, साक्षात्कार दिलेला आहे, मी माझ्या पदरचं सांगत नाही. देवाच्या नावानं त्यांनी आपली शिकवण लोकांना सांगितली, म्हणून लोकांनी ती मान्य केली. ही गंमत आहे. जेवढे धर्मसंस्थापक झाले त्यांची भाषा ही आहे, देवानं सांगितलं. भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये तर प्रत्यक्ष धर्मसंस्थापक स्वतःला देवच मानतात, आम्ही काही कमी नाही. कृष्ण स्वतःला देव म्हणतो. मला तुम्ही देव मानलं तर मग बाकीच्या गोष्टी मानाव्याच लागतात, आणि एकदा देव मनुष्य मानायला लागला की मग देवाच्या नावानं वाटेल ते करायला लागतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, देव तरी का म्हणतो, इच्छा आकांक्षा असतात, मिळावं, काही लाभ व्हावा, फायदा व्हावा, चांगलं जगावं, जमत नाही, संघर्ष करावा लागतो, मिळत नाही, प्रयत्न करतो, बिघडतात, ते हाती येत नाही, आणि मनुष्य नाराज होत जातो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ही नाराजी असते. कळायला लागल्यापासून प्रत्येक माणसाचं असमाधान म्हटलं त्याला, डिससॅटिस्फॅक्शन आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. जेवढं मनाला वाटतं तसं घडतच नाही, त्यामुळे ती नाराजी प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच. मग आता एवढी धडपड करतो, एवढे प्रयत्न करतो, का होत नाही, असं मग भ्रम निर्माण होतो माणसाच्या मनात, आणि मग तो विश्वास ठेवतो या सांगण्यावरती, अरे जे काही सुख आहे दुःख आहे ते असं नाही मिळत, ते देणारं कोणीतरी आहे, त्याला पटलं तर देतो, नाही तर नाही देत. मग आता यानं एवढे सारे प्रयत्न केले, सुख काही मिळत नाही, मग तो मानायला लागतो की कदाचित तेच कारण असेल बुवा, आणि मग तो देवाला मानायला लागतो. काही चांगलं झालं देवानं केलं, वाईट झालं देवाची मर्जी. आता देवाला काय एवढा एकच धंदा आहे का माणसाचं चांगलं वाईट करत बसायचं, पण तो विचार नाही करत मनुष्य, तो याच्यामध्ये खुश. आणि मग धर्मसंस्थापकांनी त्याचा लाभ घेतला की मला देवानं सांगितलं असं असं म्हणून असं वाग, म्हणून मग लोक त्याला भिवून त्या देवाला मानून त्याचं म्हणणं वागायला लागले. अशा प्रकारे बरेचसे धर्म निर्माण झाले, त्याला साक्षात्कारी धर्म म्हणतात. आणि गंमत अशी आहे की जेवढे धर्म देवाच्या नावाने निर्माण झाले त्यांचा देवही एकसारखा नाही. हे आणखी एक गंमत आहे, प्रत्येक धर्माचा देव वेगळा. आता सारेच धर्म देवाला म्हणतात तर कुठेतरी एकमत असायला पाहिजे ना, एकच देव, एक देव असू शकत नाही. ही फार मोठी गडबड आहे. ख्रिश्चन लोकांचा गॉड मुसलमानांना मान्य नाही, अल्ला त्यापेक्षा वेगळा. हिंदूंना तर मुळीच मान्य नाही, गॉड तर आमच्याकडेच आहे म्हणे. ही अशी सारी ही गडबड आहे तिथे. ही गडबड लक्षात घेतली की कुठल्याही शहाण्या माणसाला सहजपणे समजून येतं की ही सारी कल्पना आहे, कल्पनेचे खेळ आहेत, सच्चाई नाही त्याच्यामध्ये. हा पहिला मुद्दा. परंतु समाजाचं चांगलं व्हावं, माणसाचं चांगलं व्हावं, त्या परिस्थितीमध्ये त्याला एक समाज म्हणून चांगलं जगता यावं, ही भावना असल्यामुळं प्रत्येक धर्मामध्ये नैतिकता आली, नीतिमत्ता आली. आणि जरब बसावी चुकीचं वागणारा म्हणून कायदेसुद्धा आले, धार्मिक कायदे आले. मग आता कोणी चोरी केली तर चोरीला सजा काय. भारतामध्ये मनुस्मृती चालू होती तेव्हा सजा काय होते, चोराला पकडणं, त्याला दंड करणं, त्यानं जे चोरलेलं आहे ते परत वसूल करणं. आजही इंडियन पेनल कोडमध्ये तीच पद्धत आहे. चोरी केली असेल त्याला पकडायचं, जे काही त्याच्यापासून
मिळेल तेवढं सारं जप्त करायचं, ते ज्याचं आहे त्याला द्यायचं आणि त्यानं चोरी केली म्हणून त्याला सजा करायची, दंड करायचा. ही पद्धती आहे जगभर तशीच. मग मुस्लिम समाजामध्ये काय केलं, चोरी केली म्हणजे त्यांनी इतकी भयंकर तिथे शिक्षा सांगितली की चोरी करण्याचा विचारच कोणाच्या डोक्यात येता कामा नये. काय चोरी केली म्हणजे सजा काय, हात कापायचे. हात तोडली की सारं संपलंच ना जीवन. तू जगला काय मेला काय, लक्षात आलं का? मग हा न्याय आहे का? त्या माणसावरती न्याय नाही. छोटीशी एखाद्या गोष्टीची चोरी केली असेल, एक छोटीशी गोष्ट त्याची चोरी केलेली आहे आणि त्या छोटीशा गोष्टीसाठी तुम्ही त्याचं सारं जीवन बरबाद करून टाकता. काही लक्षात येतं आपल्या? याला न्याय म्हणत नाही. तेवढ्यापुरती संधी द्या, तो मनुष्य आहे, सुधारेल, चांगलं बनेल, शक्यता आहे ती. पण अशी सजा दिली तर तो काय सुधारणार आहे? सतत मनामध्ये रडत कुढत राहील, क्रोधानं भडकत राहील, त्या समाजाचा आणि त्या लोकांचा द्वेषच करत राहील, तो सुधारणार नाही. म्हणून माणुसकीला धरून न्याय असला पाहिजे, माणुसकीला धरून सजा असली पाहिजे चुकारांना. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी अनेक धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. ब्राह्मण धर्मामध्ये प्रामुख्यानं मनुस्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे समजा एखाद्या ब्राह्मणानं कोणाला ठार मारलं तर राजाने त्याला पकडायचं, त्याची सारी संपत्ती जप्त करायची आणि त्याला राज्याच्या बाहेर हाकलून द्यायचं. बस तेवढी त्याला शिक्षा, बाकी दुसरी कुठली शिक्षा नाही. त्याला मारायचं नाही, ब्राह्मणाला अजिबात कधी मारायचं नाही. अगदी राजाचा खून केला तरी ब्राह्मणाला मारायचं नाही, म्हणजे फाशीची शिक्षा त्याला नाही. पण शूद्रानं जर कोणाचा खून केला तर त्याला 100 वेळा फाशी द्यायचं. हे असे सारे उलटे नियम होते. ते आपला अधिकार गाजवणार आहे. हिंदू धर्म वाईट काय, त्याचं कारण हे आहे की या अधिकारशाहीनं त्यांनी माणसाच्या सामाजिक जीवनामध्ये इतकी गडबड करून ठेवलेली आहे, एकमेकांचा शत्रू करून ठेवलेला आहे की ते एकत्रित होऊन सुखानं जगू शकत नाहीत. ही गडबड आहे. खाजगीमध्ये तुम्ही देवादेवांची पूजा करा, माना, त्याला कोणी ऑब्जेक्शन घेते, त्याचा काही वाईट परिणाम होत नाही, ते तुम्ही जरूर करत बसा. पण सामाजिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही उतरता आणि असं वागायला लागता तेव्हा ते माणुसकीच्या विरोधात आहे. म्हणून त्याला वेगळा विरोध करणं गरजेचं आहे. तर सर्व धर्मांची स्थिती अशी आहे, नीती आहे पण त्यामध्ये कमी जास्त आहे. नीतीनं का वागायचं? अरे देव सजा करेल म्हणून वाग, चोरी करू नको कारण देव तुला सजा करेल. मग देवाच्या भीतीनं वागायचं. साऱ्याच लोकांना देवाची भीती वाटते का? नाही वाटत. तो आपल्या मनाप्रमाणे जगत असतो. फारच काही भयंकर घडलं तर मग त्याला आठवण येते, अरे आता देवाला आठवलं पाहिजे वगैरे म्हणून. म्हणून ज्यांना फाशीची सजा होती ते आपल्या सेलमध्ये धर्मग्रंथ वाचत बसतात. एवढे गुन्हे करतात तोपर्यंत त्यांना काही धर्मग्रंथ सुचत नाही. हा आपला अनुभव आहे. तो जीवावर बेतलं की मग धर्म सुचतात, देवही तेव्हा सुचतो, अगोदर सुचत नाही. ही आणखी एक भानगड आहे. म्हणून चोरी करताना, वाईट वागताना कोणता माणूस अरे देव बघेल, आपलं चुकेल, आपल्याला त्रास होईल असा विचार करतो का? चुकून करत नाही. चुकून आपल्या धर्माचं प्रदर्शन करायला मात्र पुढे असतो. टिळा लावेल, सेंडी ठेवेल, आणखी काय 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 करेल ते सर्वांना माहीत आहे. ते हे बाहेर लोकांना दिसण्यासाठी वागतो कसं, त्याचं काय? ही तर भानगड आहे. धडधड खोटं बोलतो. आणि एकदा मला रिक्षावाले म्हणतात, साहब झूठ नहीं बोलेंगे तो हम धंदा नहीं कर पाएंगे, सरळ सरळ म्हणतात. आणि गोष्ट खरी आहे ना. पण सत्य बोलणे धंदा करता येतो, त्याच्यावरती विश्वास. तू किती भीतो सांगा देवाला? धर्माला मानणारे लोक आहे, देवाला भीतो का? म्हणून तो उलट झूठ नाही बोललो तर धंदा होत नाही, म्हणजे देवाला राहू दे बाजूला, मला खोटं बोलणंच काम केलं पाहिजे. ही माणसाची अगतिकता असते. म्हणून देवाची भीती सर्वांना मंजूर नसते. आता या पार्श्वभूमीवरती बुद्धाची भूमिका काय? बुद्धाने त्या समाजाचा अभ्यास केला, तिथल्या समस्या लक्षात घेतल्या, त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य याचा विचार केला आणि तो विचार पुढे मांडला का? नाही.
बुद्ध या मार्गाने नाही गेला, बाकीचे धर्मसंस्थापक या मार्गाने गेले. बुद्धानं कल्पना केली नाही. बुद्धानं मूळ प्रश्नाला हात घातला. मनुष्य जीवन जगतो कशासाठी? काय उत्तर आहे आपलं? प्रत्येक मनुष्य जिवंत राहतो कशासाठी? मरावं असं का वाटत नाही? ते लहान पोरांना सुद्धा वाटत नाही मारावं म्हणून. इथे गोष्ट खरी आहे. बाकी पोरं आहेत, काही खेळत बसतात, काही कल्पना करत बसतात, पण ही कल्पना करण्याची हिंमत नाही त्यांची सुद्धा. मरणाचं नको, ती सर्वांना मोठी भीती. मग का जगतो मनुष्य? तर प्रत्येक मनुष्य जगतो सुखासाठी. ही त्याची आंतरिक इच्छा आहे. कोणी स्वतःला विचारावं की मी का जगतो आहे? प्रत्येक मनुष्य सुखासाठी जगतो. ही त्याची नैसर्गिक इच्छा आहे. सुखानं जगावं, सुखानं जगावं. आणि सुखानं जगावं म्हणून या जगात वावरत असताना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. योग्यता मिळवावी लागते, कलाकौशल्य शिकावं लागतं, काही ना काही अंगी बांधवावं लागतं, विद्या वगैरे शिकावी लागते. म्हणून माणसं शिकतात. किती पोरांना शाळेत जाणं आवडतं सांगा भाऊ? कुठल्या शाळेत जाऊन चौकशी करा, सर्वे करा तुम्ही. किती मुलांना शाळेत जाणं आवडतं? आपण जेव्हा होतो लहान तेव्हा आपल्याला किती आवडत होतं की मोठ्या उत्साहानं उठलं की चला शाळेत जायची तयारी करायची? अजिबात नाही. मार खात, जबरदस्ती करत, रडत खडत शाळेमध्ये जाणं हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे, वस्तुस्थिती आहे. ते पोरांना समजा संधी दिली, इथे शाळा आहे आणि इथे खेळाचं मैदान आहे आणि तुम्ही पोरांना सोडा तिथे, चूज. काय चॉईस असेल त्यांची? शाळेत किती पोरं जातील अंदाज करून पहा. एकही पोरगा जायचं नाही, सारे खेळाच्या मैदानाकडे धावले येतील. ही माणसाची प्रवृत्ती आहे. सुखासाठी मनुष्य जगतो, हे जगात कुठल्याही माणसाला नाकारता येत नाही. बुद्ध सुखामध्ये होता, राजा होता, सर्व सुख होती, खाणं पिणं वगैरे सर्व होते, कशाची कमी नव्हती, कष्ट करण्याची गरज नव्हती. तरी तो असमाधानी होता, कारण ते सुख टिकत नव्हतं, कायम राहत नव्हतं. त्यातून दुःखही निर्माण होतं, म्हणून नैराश्य निर्माण झालं, नाराजी निर्माण झाली, असमाधान निर्माण झालं. हे असं का कायम का टिकत नाही? याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. याचा विचार करत करत बुद्धानं ग्रहत्याग केला की जर माणसाला सुखानं जगायचं आहे तर सुखानं जगण्याचा काही ना काही मार्ग असेल, काही ना काही विद्या असेल, काही ना काही ज्ञान असेल, ते ज्ञान आपण शोधायचं. बुद्ध धर्म स्थापन करायचा म्हणून गृहत्याग केला नाही, हे पहिलं लक्षात घ्यायचं. आपण काहीतरी महान बनायचं आहे म्हणून गृहत्याग केला नाही. ईश्वराशी एकरूप व्हायचं, ईश्वराची प्राप्ती करायची म्हणून सुद्धा केलं नाही. फार विचारपूर्वक ज्या ग्राउंडवरती, ज्या भूमीवरती पाय होता गौतमाचा एक मनुष्य म्हणून, तिथून त्यानं सुरुवात केली की मी एक मनुष्य आहे भूमीवरती आणि मला सुखानं जगायचं आहे, परंतु ते मला कायम मिळत नाही, मला असमाधान आहे. मग सुख मिळण्याचा काही मार्ग आहे की नाही तो मला शोधला पाहिजे. इतकी प्रामाणिक इच्छा होती बा. बुद्धाच्या जीवनातले सर्वात मोठं स्थान आहे, म्हणून बुद्धा इतका महान कोणी बनला नाही. आणि मग कसं मिळेल? कोण सांगणार होतं, कोण शिकवणार होतं? मग त्या काळात जे धर्म होते, ज्या शिकवणी होते, जे आचार्य होते ते त्यांच्याकडे गेले, त्यांच्यापाशी शिकले, ते सारं करून पाहिलं आणि केलं इतकं जिद्दीनं की त्यामध्ये परफेक्ट झाले, परिपूर्ण झाले. ध्यान केलं, 8 पायऱ्या परफेक्ट, नाही जमलं. गुरुजींना सांगितलं सुख कुठे आहे? 8 पायऱ्यांचं ध्यान मी केलं, त्यामध्ये प्रवीण झालो, सुखाचा पत्ता नाही, काही राहिलं का शिकवायचं? ते म्हणाले नाही, काही नाही. मग मी चाललो म्हणे. हा म्हणे कशाला जातो, तो एवढा हा लायक झालेला आहेस, म्हणजे फर्स्ट क्लास फर्स्ट आलेला विद्यार्थी आहे ना, मग तो आता आमच्याबरोबर राहा, तू आचार्य बन, तुझी ती लायकी आहे. बुद्धाने ते नाकारलं. यासाठी मी घर सोडलं नाही, मला ती सुखाची विद्या शोधायची आहे की नाही, कुठे असेल तर पाहतो. आणि मग तपश्चर्या केली, देहदंड केले. या तपश्चर्याचे आदू काही लोक आपली नुसती स्तुती करत असतात,
बुद्धानं म्हटलं त्यातही काही दम नाही, ती टाकाऊ गोष्ट आहे. म्हणून जे साधू बैरागी आपणाला दिसतात नाही ते सोंगढोंग करणारे टाकाऊ आहे बरं सांगा. नुसत्या जटा वाढवल्या, अरे ओवाच्या ओ होतात, त्याच्यात लिखाव होतात, किती त्रास किती दुःख, काय लोकांच्या पुढे मिरवता तुम्ही सुखाच्या दृष्टीनं. ही खरी गोष्ट आहे. पण लोकांना तेवढं दुःख सहन करायचं थोडंसं, बाकी लोकांच्याकडून पुष्कळ काही मिळतं ना, हे सोंगढोंग भरपूर चाललेलं आहे. तर हे बुद्धानं केलं नाही, प्रामाणिकपणे करून बघितलं, याच्यात काही दम नाही, सोडून दिलं. आणि मग त्यांनी आपल्या स्वतःच्या मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. इथे बुद्ध धर्म आणि बाकीचं सारं जग याच्यात फरक पडतो. बुद्धांना एक गोष्ट नाही, माझं कोणती शक्ती आहे, शारीरिक शक्ती, हे बळ काही कामाचं नाही. एखादी मुंगी चावली तरी माझं शरीर व्यथित होतं, दुःखी होतं. काय ताकद आहे त्याच्यामध्ये? एक मुंगीचा चावा सहन करण्याची शक्ती नाही या शरीरामध्ये. कुठलं सामर्थ्य मी त्याच्यामध्ये समजू? काही लक्ष येतं आपल्याला? त्यामुळं हे काही सामर्थ्याची गोष्ट नाही वगैरे म्हणून. मग काय आहे सामर्थ्याची गोष्ट? तर त्यांना अंदाज आला की मनच आहे. ज्या मनाच्या माध्यमातून इतकं जाणतो, इतकं शिकतो, इतकं पाहतो, इतकं समजतो, ही काहीतरी खास शक्ती दिसते आहे. आणि खास शक्ती दिसते याचा त्यांना अहसास झाल्याबरोबर, याची खात्री पडल्याबरोबर ते आपल्या मनात उतरायला लागले. बुद्ध धर्माची साधना, समाधी, मेडिटेशन इथे सुरू होतं, मनात उतरणं. आणि मग ज्या काही पायऱ्या त्यांनी समाधीच्या माध्यमातून साध्य केल्या, तेव्हा ते आपल्या मनाच्या मुळात जाऊन पोचले. अरे गडबड तर इथे आहे, मला दुःख देणारे सारे जंतू इथे आहेत. हे जंतू वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे येतात आणि मला दुःख होतं. शरीराला दुःख होतं, मनाला दुःख होतं, साऱ्याच गोष्टीवर दुःख. त्या जंतूंना काढून टाकलं तर मी सुखानं जगेल. आणि त्या जंतूचं नाव आहे अज्ञान. बुद्धांना अज्ञान आपल्या मनातून काढून टाकल्याबरोबर, अज्ञान म्हणजे नासमजी, नॉन अंडरस्टँडिंग, समज कमी पडते. आणि व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाला परिपूर्ण समज नसते, समज कमीच पडते. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते खऱ्या अर्थानं मुक्तच झाले. दुःख संपलं, स्वतःलाच वेगळा अनुभव आला. इतका विलक्षण, इतका विलक्षण, सुख सुख, दुःखाचा पत्ताच नाही. त्या आनंदामध्ये ते 7 आठवडे, 7 वीक्स अन्न पाणी काही न घेता नुसतं त्या आनंदामध्ये जगत राहिले. कॅन यू इमॅजिन? 7 आठवडे एखादा मनुष्य अन्न पाणी काही न घेता केवळ त्या आनंदामध्ये मग्न होऊन जगतो आहे, ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. 7 वीक्स म्हणजे किती झाले? 49 डेज. आणि तो सारा आनंद एवढा उपभोगल्यानंतर मग त्यांना वाटलं की नाही, आपल्याला तर खऱ्या अर्थानं प्राप्ती झाली. दुःख कसं नष्ट होतं ते कळलं. आता याची गरज कोणाला आहे? त्या आम जनतेला गरज आहे, प्रत्येक माणसाला गरज आहे. म्हणून माझं कर्तव्य आहे की मला जी विद्या मिळाली ती माझ्या त्या बांधवांना दिली पाहिजे. ही त्यांची मैत्री आहे, ही त्यांची करुणा आहे. ही भावना आहे बरं उफाळून नॅचरल, आर्टिफिशियल नाही. मग देवाच्या बाबतीत लोक म्हणतात देव मोठा दयाळू, सर्वांचा बाप. मग सजा कशाला करतो? दुःख कशाला देतो? वाईट का करतो? चांगलंच करायला पाहिजे ना सतत. पण नाही, इथे जसं डुप्लिकेट आहे. ते बुद्धाच्या जीवनामध्ये अजिबात डुप्लिकेट नाही. मनात करुणा निर्माण झाली सर्वांच्याबद्दल सारखी, की मला आता गेलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे इतकं अवघड आहे, कोण ऐकेल, कोण शिकेल. मग त्यांना जुने आपले मित्र आठवले. ते म्हटले प्रामाणिक होते, जिद्दीनं माझ्याबरोबर राहिले होते की मला काही प्राप्ती होईल आणि त्यांना शिकता येईल. त्यांच्या शोधात गेले, त्यांना शिकवलं आणि खरोखर तेही त्या पद्धतीनं तो अनुभव घेऊन मोकळे झाले. अशा प्रकारे जेव्हा त्यांना पहिले 60 अनुयायी मिळाले, ज्यांनी तो अनुभव घेतला, प्रत्यक्ष बुद्धासारखा अनुभव घेतला, दुःखमुक्त झाले ते, तेव्हा बुद्धाने त्यांना सांगितले की बंधूंनो, आता आपलं फार महत्त्वाचं काम आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला हेच पाहिजे जे आपण मिळवलेलं आहे. ती त्याची गरज आहे, त्यांना कळत नाही ते कसं मिळवायचं. म्हणून आपलं कर्तव्य आहे
त्या प्रत्येक माणसाजवळ जाऊन पोचायचं आणि त्याला ते शिकवायचं. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये फक्त बुद्धानं ही भाषा वापरली. चरत भिक्कवे चारिकम बहुजनिताय बहुजन सुखाय. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या हित सुखासाठी तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. ही बुद्धाची भाषा आहे. स्वतःसह जगाच्या इतिहासात कोणीही भाषा वापरलेली नाही. बहुजनच का, सर्वजन का नाही? राजकारणी म्हणतात सर्वजन, का त्यांना फक्त लोकांना बनवायचं असतं. बुद्ध प्रामाणिक आहे म्हणून म्हणतात बहुजनच. का तर जगातली 100% माणसं एखादी गोष्ट कधीच कबूल करत नाहीत. हा माणसाचा स्वभाव आहे, जगराहाटी आहे. बुद्धाला ते माहीत होतं की माझं जरी किती सत्य असलं तर सारे लोक मान्य करायचेच नाहीत. जास्तीत जास्त करू शकते, बरोबर आहे, जास्तीत जास्त. मग बुद्ध नेमकं तेवढेच प्रामाणिकपणे बोलले की बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. उगीच तो अहंकार त्यांनी दाखवला नाही की सर्वजणांच्या हितासाठी, सर्वजणांच्या सुखासाठी मी कार्य करतो म्हणून. ती राजकारणी माणसाची भाषा ती त्यांनी केली नाही. ते व्यावहारिकदृष्ट्या प्रामाणिकपणे बोलत होते की जास्तीत जास्त लोक घेऊ शकतील माझी शिकवण, सारेच कधी घेणार नाहीत. आणि म्हणून त्यांना ही शिकवण देण्यासाठी बुद्ध आणि त्यांचे शिष्य बाहेर पडले. आणि मग हे ज्ञान झाल्यामुळं त्यांना काय कळलं? अज्ञान आहे माणसाचं, आणि त्या अज्ञानामध्ये सारे दुर्गुण वसलेले आहेत. कोणते दुर्गुण आहे? हे विषमतेने वागतात. अरे कळतच नाही, मनुष्य म्हणून एक प्राणी आहोत, यापेक्षा आपलं आधी काही महत्त्व नाही. म्हणून एकमेकांना कमी जास्त लेखणं चूक आहे. म्हणून बुद्ध समता शिकवतात. बुद्धानं शिकवली समता वरवर मानणारी गोष्ट नाही बरं, आतून निर्माण झालेली गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला समतेनंच वागलं पाहिजे. प्रत्येक माणसाचं मन आहे, शक्ती आहे, त्या मनाचा त्यानं वापर केला तर तो माझ्यासारखा बुद्ध बनू शकतो. काही साधी गोष्ट आहे का? एवढी त्याची योग्यता आहे. मग त्याला व्यावहारिक जीवनामध्ये कमी जास्त लेखणे चूकच आहे. म्हणून बुद्धानं शिकवलेली समता आणि इतर धर्माने शिकवलेली समता याच्यात अंतर आहे बरं, फरक आहे. बुद्धाची समता कशी आहे? इनबॉर्न, अनुभवातून प्रगट झालेली. की लोक चुकीचं वागतात समाजामध्ये, त्यांनी समतेनंच वागलं पाहिजे. प्रत्येक माणसाला बंधूच मानलं पाहिजे. बुद्ध मैत्री आणि बंधुत्व शिकवतात. इनबॉर्न आहे, प्रत्यक्ष अनुभवातून उदय पावलेला आहे. ते शिकवण म्हणून नाही, ते बाहेरून गोळा केलेली. साऱ्यांनी समतेनं वागलं पाहिजे. जसं इस्लाम धर्मामध्ये एक गोष्ट आहे, तिथे जे अरब आपापसामध्ये टोळ्या टोळ्याने राहायचे, एकमेकावरती हल्ले करायचे, मारामाऱ्या करायचे, खून खराबा करायचे, एकमेकाला लुटण्यामध्ये त्यांचं जीवन जायचं. अशा सर्व अरबांना मोहम्मदानं एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं, रे आपापसात कशाला लूट करता, आपापसात काय एकमेकाला मारता, आपण संघटितपणे राहू, आपण लूट करू पण दुसऱ्यांची. म्हणून त्यांना संघटित केलं आणि जे काही आपण लुटू ते सारं नीट वाटून घेऊ. मग आपल्या एकोप्यामध्ये आपापसात कोणी भांडायचं नाही, हा नियम. मग तो एक जो नियम मानत नाही मग त्याला संपून टाकायचं, त्यातला विरोधी ठेवायचंच नाही. हे अशा प्रकारे बळावरती, सक्तीच्या बळावरती लोकांना त्यांनी जोडलं. आजही ते चालू आहे. स्वतः इच्छेनं फार पटला, फार आवडला धर्म म्हणून जगामध्ये लोक मुसलमान बनलेले नाहीत. हा जगाचा इतिहास आहे, सक्तीनं बनलेल्या. आणि एकदा तिच्यात अडकला की मग बाहेर पडणं कठीण. आणि तसं कायदा आहे तिथे, जाता बाहेर नाही जायचं, बाहेर गेलं खतम. भलतंच काहीतरी तिथे निर्माण झालेलं आहे. ही जी समता आहे, फक्त जो मुसलमान म्हणला ते आम्ही सारे समान, सारे एकमेकाचे बंधुभाऊ, बिगर मुसलमान नाही चलेगा, काफिर. काही लक्षात आलं? म्हणजे त्याच्याकडे मनुष्य म्हणून बघायलाच तुम्ही तयार नाही. सर्व धर्मांनी तशी कुंपणं घातली. ख्रिश्चन धर्मामध्ये सारे ख्रिश्चन एकमेकाचे बंधुभाऊ, दुसरा तो आपला नाही. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जातीचा फक्त आपापसामध्ये बंधुभाव, दुसऱ्या जातीचा सुद्धा बंधुभाव होऊ शकत नाही. हे इतकी सारी गडबड आहे.
म्हणून धर्मसंस्थापकांनी त्यातूनही काही कॉम्प्रोमाइज करून आपले धर्म निर्माण केले. काही लक्षात येतं आपल्या? सर्व धर्मांचं कॉम्प्रोमाइज आहे. काही ना काही परिस्थितीशी त्या विशिष्ट वातावरणाशी कॉम्प्रोमाइज करून त्यांनी आपली शिकवण तयार केली आणि तो कायदा पुढे मांडला. बुद्धाचं तसं नाही आहे, इनबॉर्न आहे, अनुभवातून प्रगट झाला. अरे विषमता चुकीचीच आहे, भेदभाव चुकीचाच आहे, अनुभवातून प्रगट झाला. बंधुत्व स्वाभाविक आहे. तुम्ही जर आनंदी असाल तर फक्त तुम्ही आनंद वाटू शकता. हे लक्षात घ्या बरं. जर आपण आनंदी असू तर आपण फक्त आनंद वाटू शकतो. खूप आनंद झाला आहे, कोणाला शिवी देऊन पहा, प्रयोग करून पहा ना. खूप आनंद झाला तुम्ही लोकांना शिवी देता, खूप आनंद झाला तुम्ही कोणाचा अपमान करतात, खूप आनंद झाला आहे कोणाचा तुम्ही खून करतात. शक्य नाही. तो मनुष्य कसा आहे, बरा आहे, वाईट आहे, ओळखीचा आहे, पाळखीचा आहे, काही तुम्ही पाहत नाही. तुमचा आनंद तुम्ही अगदी बिनतक्रार वाटत जाता. ही तर गोष्ट खरी आहे. प्रत्येकाचा निजी अनुभव आहे, ही खोटी गोष्ट नाही. जे आतमध्ये आहे ते बाहेर प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धानं तो आनंद घेतला, बंधुत्वाचा अनुभव घेतला, मैत्रीचा अनुभव घेतला, सारे समान आहे त्याचा अनुभव घेतला. त्या अनुभवातून त्यांचा तत्व विचार जो आहे तो प्रगट झालेला आहे की समता महत्त्वाची आहे, बंधुत्व महत्त्वाचा आहे. हे परिस्थितीचा हा अंदाज घेऊन केलेला नियम नाही, अनुभूती आहे ते. म्हणून बुद्ध आणि बाकीच्या याच्यामध्ये फार अंतर पडतं. आणि मग बुद्धानं सांगितलं की प्रत्येक माणसाजवळ क्षमता आहे सर्वोत्तम बनण्याची, दुःखातून मुक्त होण्याची, ती त्याची इच्छा आहे आणि त्याला त्या मार्गाने जाण्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याच्यात कोणी बाधा निर्माण करू नये. बुद्ध अशा फंडामेंटल मूलभूत स्वातंत्र्याची गोष्ट करतात. नुसत्या कायद्याची गोष्ट नाही तिथे, मूलभूत संमतीची गोष्ट करतात. कायद्याची गोष्ट नाही तिथे, मूलभूत बंधुत्वाची गोष्ट करतात. अनुभूतून साकार झालेलं, कायद्याची गोष्ट नाही ती. म्हणून बुद्धाचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे परिस्थितीमधून विचार करून घडवलेला कायदा नाही, कॉम्प्रोमाइज नाही. ती त्यांची आंतरिक अनुभूती आहे, स्पॉन्टॅनियस आहे. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आपला. म्हणून बुद्धाचा धम्म वेगळा आहे. मग हे बुद्धानं जेव्हा सांगितलं तेव्हा माणसाच्या जीवनाला कुठे न्यायचा विचार होता? सुखाकडे. तुला सुखाकडे जायचं आहे ना, एकदम जाणार नाहीस, एकदम तू बुद्ध म्हणणार नाहीस, शिलानं वागायला शिक. हे नकारात्मक आहे. बुद्धानं सर्वात पहिली गोष्ट शिकवली नकारात्मकता आणि सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी अँड नेगेटिव्हिटी. आणि त्याची मीमांसा एकदम सोपी केली. ज्या कारणातून दुःख निर्माण होतं नेगेटिव्ह, ज्या कारणातून सुख निर्माण होतं पॉझिटिव्ह. जर प्रत्येक माणसाला वाटत असेल की सुखानं जगावं तर त्यांना फक्त काय करायचं? पॉझिटिव्हच राहायचं, सकारात्मकच राहायचं, नकारात्मक काही करायचं नाही. इतका साधा सिंपल नियम आहे. बाकीच्यांनी काय सांगितलं? नाही नाही, समाजाच्या भल्यासाठी असं केलं पाहिजे. त्यांनी ते नियम केले आहे त्या परिस्थितीमध्ये. बुद्धानं तसे नियम नाही केले. बुद्धानं स्वानुभवातून हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, म्हणून परिपूर्ण सत्य आहे म्हणून पुढे मांडलं. हिंसा का करायची नाही? आता ख्रिश्चन धर्मात म्हटलं आहे की देवानं मनुष्य निर्माण केला आणि मनुष्याच्या सुखासाठी सारे प्राणी मात्र बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या. मग कुठलाही प्राणी मारून खा, तुमच्यासाठी केला आहे तो. फक्त माणसामध्ये आत्मा असतो, प्राण्यामध्ये आत्मा असत नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं प्राणी मारून खाणं हा तिथे नियम आहे. देवालाच बळी द्यावा लागतो, कुर्बानी का दिवस म्हणतात त्याला. हे सगळीकडे अशा प्रकारच्या गोष्टी आपण ज्या पाहतो, बुद्ध म्हणतात ते चुकीचंच आहे. मुळामध्ये बळी देणं हे चुकीचं आहे. तोही एक जीव आहे, त्या जीवाला वेदना होतात आणि त्यांच्या वेदनामुळे तुम्हाला सुख मिळत नाही. फार तर त्याचं मांस खाता येईल, त्याला लुटता येईल, त्याचं भौतिक काय आहे त्याचं अपहरण करता येईल, यापेक्षा तुमच्या पदरात काही पडत नाही. चुकीचं आहे ते. त्यामुळे बुद्धाची ही अहिंसा जी आहे ही फंडामेंटल आहे, मूलभूत आहे. बाकी ज्यांनी सांगितली अहिंसा हे सामाजिक कॉम्प्रोमाइज आहे. काही लक्षात येतं आपल्याला?
हा फार मोठा फरक आहे. म्हणून बुद्धाचं एथिक्स आणि इतर धर्मामधलं एथिक्स याच्यामध्ये फार अंतर आहे. इतर धर्मामधला एथिक्स किंवा सदाचार हा सामाजिक कॉम्प्रोमाइजचा भाग आहे, सामाजिक गुडविलचा भाग आहे. बुद्धाचं ही शिकवण जी आहे ती मात्र आंतरिक सच्चाईची प्रगटीकरण आहे, आंतरिक अनुभव आहे. ज्या माणसाच्या मनामध्ये अहिंसा वाढली तो इतरावरती प्रेम करायला लागला, बंधुत्वानं वागायला लागला, मैत्रीनं वागायला लागला. तर जसा आपण कुठल्या मैत्राचा गळा घोटायला उठतो का, चला हा फार जवळचा मित्र आहे, फार टेस्टी असेल, मारायला. हे शक्य आहे का? शक्यच नाही. मैत्री आडवेते. कुणी किती प्रयत्न केले तर हे व्हायचं नाही म्हणून. मित्र म्हणजे मित्र. बुद्धानं मैत्री शिकवली. आणि सारे प्राणी, तू जसा प्राणी तसे बाकीचे प्राणी. जर साऱ्याच प्राण्यांना सुखानं जगण्याची इच्छा आहे, तुला जशी आहे तशीच, तर त्याला मारण्याचा तुला काय अधिकार आहे? कोण तू मारणार आहे? का, कशासाठी? त्याला मारून तुला सुख मिळू शकत नाही. बुद्ध या भाषेमध्ये बोलतात. हा स्वतःचा बचाव जरूर कर, रक्षण जरूर कर. कोणी वाघ अंगावरती आला तर ये वाघाने खा मला असं काही म्हणू नकोस. पळून तरी जा, हे शक्य आहे. परंतु अरे वाघ आहे मग मारलाच पाहिजे हे कोणी सांगितलं तुला? जगू दे ना त्याचं, त्याला मारण्याचा तुला अधिकार नाही. हे काही लक्ष येत आपल्याला. म्हणून बुद्धाची अहिंसा ही फार वेगळी आहे. चोरी का करू नको, पुन्हा तेच. अरे चोरी केली तर तुझंच मग तुला खात राहील. चोर पकडतील का, बदनामी होईल का, कोणी बघेल का, कधी प्रगट होईल का? म्हणजे दुःख तुलाच झालं. तुझ्या दुःखासाठी चोरी करू नकोस, दुसऱ्याचं राहू दे बाजूला. तुला दुःख होणार आहे त्यासाठी चोरी करू नकोस. दुराचार केला तेवढ्यापुरता आनंद वाटेल, पण मनामध्ये धाकधूक, अरे कधी माहीत होईल का, कधी कोणाला कळेल का, कधी भंडाफोड होईल का, मनाला धाकधूक. 1 दिवसाची आहे, 2 दिवसाची आहे, कायमचे. अरे तू दुःखामध्ये पडला. हा एवढा मोठा हा फरक आहे. म्हणून बुद्धानं पूर्वीच्या धर्मात काही सुधारणा केल्या नाहीत. पूर्वीचं काही तत्वज्ञान होतं ते उसणं घेतलं आणि त्याच्यातही कमी जास्त केलं नाही. जे बुद्धाचं निर्माण झालं ते स्वयंभू आहे, स्वतःच्या अनुभव तो निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ते अस्सल सोन्यासारखं आहे, त्याच्यात दोष नाही. म्हणून बुद्ध पंचशील शिकवतात आणि दुसरे पंचशील शिकवतात, त्याच्यात फरक आहे. उदाहरणार्थ 10 कमांडमेंटमध्ये जुन्या बायबलमध्ये म्हटलेलं आहे, जुन्या ओल्ड टेस्टामेंटमध्ये, दाऊ शाल्ट नॉट किल. देवानं हुकूम दिला आहे तू कोणाला ठार मारायचं नाही, हिंसा करायची नाही. आणि केली तर मी सजा करेल तुला, तुझं स्वर्गात जाणं बंद, तुला नरकात पाठवेल. इनबॉल नाही ते. बुद्धाची भूमिका काय? अरे जसे दुसरे आहेत तसे स्वतःला समज. त्यांचा आपल्या जगण्यासाठी फायदा आहे, आपला त्याच्या जगण्यासाठी फायदा आहे. आपण एकमेकाच्या भरोश्यावर जगतो. मला सुखानं जगायचं, त्यालाही जगायचं, त्याचं त्याला जगू दे, तू तुझं जग. म्हणून हिंसा करू नकोस. फार मोठं अंतर आहे याच्यामध्ये. म्हणून बुद्धाची अहिंसा शिकणं हे अवघड पडतं. त्याचं कारण असं आहे की त्याचा सोर्स, निर्मिती बुद्धाच्या ह्या एनलायटनमेंटमधून, संबोधीमधून झालेली आहे. ती बाहेरचा विचार करून झालेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व बुद्ध जी शिकवतात ती ही माणसाच्या नैसर्गिक वृत्तीला वळण लावणारी, त्याला उन्नत करणारी आहे. शिलांचं पालन का करायचं? दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी नाही, ते आपोआप होतात. तू त्याची चिंता करू नको, तुझं स्वतःचं बघ. काही लक्षात? समता का पाळायची? तुझ्या स्वतःच्या हितासाठी बघताय, दुसऱ्याचा विचार करण्याचं कारण नाही. जे चांगलं व्हायचं ते आपोआप होईल. म्हणून बुद्धानं जो विचार मांडला तो असा फंडामेंटल स्वरूपाचा आहे. आणि बाबासाहेबांनी तिकडे लक्ष केंद्रित केलं आहे की हे बुद्धाचं सामाजिक योगदान आहे. समाजाच्या सर्व नीतीला बुद्धानं वेगळं अधिष्ठान दिलेलं आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला हे चांगुलपणानं सामूहिक जीवन जगण्याचं तत्वज्ञान जे आहे ते बुद्धानं स्वतःच्या अनुभूतीतून दिलेलं आहे, नियम करून नाही.
जुन्याचा अभ्यास करून त्यात काही डागडुजी करून कमी जास्त करून केलेलं नाही, ते असं स्वयंनिर्मित आहे. म्हणून बुद्धाचा धम्म विलक्षण वेगळा आहे. बाबासाहेबांनी तिकडे लक्ष घातलेलं आहे. आणि शेवटचा बाबासाहेबांचा मुद्दा याच्यामध्ये काय होतो की बुद्धांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व शिकवलं. हे त्याला या पद्धतीनं जे महत्त्व द्यायचं ते काही लोक देत नाहीत. या पद्धतीने ते शिकवलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. आणि मग त्यांनी फार महत्त्वाची पुढे गोष्ट मांडलेली आहे की माणसानं असं वागणं, त्याचा जो काही सामाजिक परिणाम होईल तो परिणाम होणं, यामध्ये सर्व मनुष्य समाजाचं कल्याण आहे. का तर सारा मनुष्य समाज जर ह्या शिलाप्रमाणे वागायला लागला, त्यामध्ये आपापसात समजूतदारपणा असेल, एकमेकाला समतेने वागून ते एकमेकाची इज्जत करतील, बंधुत्वानं वागून त्यांना महत्त्व देतील, एकमेकाला ते विनाकारण दुःख देणार नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारची विषमता तेथे निर्माण होणार नाही. अगदी आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा तो समतेनं वागेल. म्हणून बुद्ध धर्मामध्ये कार्ल मार्क्सला जो पर्याय दिलेला आहे तो दानाच्या माध्यमातून दिलेला आहे. दानी बनावं माणसानं, संग्रही बनू नये. किती साठवाल त्याला मर्यादा आहे. त्यामुळं जसं पाण्याचा प्रवाह वाहत राहिला तर पाणी शुद्ध राहतं, तो जर थांबवला गेला तर ते दूषित होतं. आर्थिक प्रवाहसुद्धा तसेच वाहत राहावे लागतात. आर्थिक प्रवाह वाहत न राहता जर त्याची साठवणूक झाली तर दुःख निर्माण होतं. कॅपिटलिझम साठवणूक शिकवतो, फरक लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त दुःख निर्माण करतो, पिळवणूक निर्माण करतो. आणि आज आपलं प्रत्यक्ष पाहायला मिळतं जी काही एम्प्लॉयमेंट लोकांना मिळते. आता मागे सरकारी एम्प्लॉयमेंटमध्ये प्रजासत्ताक राज्य आणि त्यामधूनही समाजवादी, याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सवलती असायच्या. एक तर नोकरीची खात्री मरेपर्यंत, मेल्यानंतर त्याला हा ग्रॅच्युइटी मिळेल, त्याला हा पेन्शन मिळेल, नोकरीत असताना त्याला राहायला घर मिळेल, नोकरीत असताना त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. ह्या साऱ्या गोष्टीही त्या कामगाराला दिल्या जात होत्या. समाजवादीही शिकवण आहे ती. आज कोणती कंपनी माणसाला या गोष्टी देते सांगा? नाही देत. तुमचं तुम्ही पहा. घर मिळणार नाही, दार मिळणार नाही, काही मिळणार नाही, तुमचं तुम्ही पहा म्हणून. हा जो प्रकार आहे हा पिळवणुकीचा प्रकार आहे. आणि ही पिळवणूक उत्तरोत्तर भांडवलशाहीमध्ये वाढत जाते. फार डेंजरस गोष्टी आहेत बरं. तर भांडवलशाही आर्थिक व्यवहार, आर्थिक प्रवाह रोखते आणि दुःख निर्माण करण्यास कारणीभूत होते. म्हणून बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारला की बुद्ध धर्म कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो का? कारण ह्या आर्थिक जीवनामध्ये माणसाचं फार मोठं सुख आणि दुःख दडलेलं असतं. त्याला प्रकारची पिळवणूक त्याच्यामध्ये होत असते. लायक माणसाला संधी मिळत नाही करण्यासाठी आणि नको त्यांना संधी मिळते. पूर्वीच्या याच्यामध्ये किंवा बाबासाहेब असताना ब्रिटिशांच्या राज्यामध्ये एक गोष्ट होती, ज्याला नोकरी पाहिजे त्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदायचं आपल्या योग्यतेसह. आणि ज्यांना हा नोकर भरती करायची त्यांनी तिकडे मागणी करायची की आम्हाला माणसं पुरवा म्हणून. आणि मग मध्ये सिरियली ओळीप्रमाणे कोणी उचनीचे वगैरे न मानता त्या माणसांना ते रिफर करायचे आणि त्यातून इलेक्शन व्हायचे. आता काय चालतं? कॅम्पस रिक्रुटमेंट. अन्यायाचा कळस आहे तो. की कॉलेजमध्येच जे टॉपचे असतील त्यांना ती ही कंपनी घेणार, बाकीचे तुम्ही कुठेही मारा. काही लक्ष येतं आपलं? हा अन्याय आहे. आणि भांडवलशाहीमध्ये अशा प्रकारचे अन्याय नाना प्रकारे वर येतात. बुद्धाची भूमिका त्याच्यावरती काय आहे? बुद्धाची भूमिका हीच आहे की भांडवलशाही असता कामा नये, मुक्त अर्थव्यवस्था असली पाहिजे. परंतु भांडवल दलावर त्यांनी बंधन घातलेलं नाही, सक्ती केलेली नाही. त्याला एकच सांगितलं, खूप साठवू नकोस, वाटत राहा.
म्हणून बुद्ध धर्मामध्ये दानपारमिता जी सांगितलेली आहे ती आर्थिक व्यवहारामध्ये हा समतोल साधण्यासाठी म्हणून आहे. दुसऱ्याची सेवा केली पाहिजे, दुसऱ्याच्या कामी पडले पाहिजे, त्यासाठी राबलं पाहिजे, त्याला दान दिलं पाहिजे, नाना प्रकारचं दान दिलं पाहिजे. आणि ह्या दानाचा जर योग्य प्रकारे वापर केला तर बौद्ध समाज एक समाजवादी समाज बनू शकतो. कोणी शिकायला तयार नाही, करायला तयार नाहीत. मला मोठं दुःख होतं या गोष्टीचं. एकही बौद्ध शिकायला तयार नाही की आपल्याला समाजवादी समाज निर्माण करायचा आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित, आणि त्यामध्ये सामाजिकही न्याय असेल आणि हा आर्थिकसुद्धा न्याय असेल. कोणी शिकायला तयार नाहीत. म्हणून नुसता बौद्धिक बुद्धिवाद जो आहे बुद्ध धर्म तो काही कामाचा नाही आहे. बाबासाहेबांना प्रॅक्टिकल बुद्ध धर्म पाहिजे होता. आणि म्हणून त्यांनी या ग्रंथाची रचना करताना ही भूमिका घेतली आहे की यातला शब्दनिशब्द माणसाच्या कामी पडला पाहिजे. आत्ता इथे जर बुद्धाचा धर्म बहुजनांच्या हितासाठी असेल, बहुजनांच्या सुखासाठी असेल, तर सारे ध्यान साधना करून बुद्ध नाही बनणार. हे तर बरोबर आहे. अनेकदा तर सर्वजण ध्यान साधना सुद्धा करायचे नाहीत. ते स्वातंत्र्य त्यांना असू द्या, करतील त्यांना करू द्या, न करतील त्यांचं काय, न करतील त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्याही पदरामध्ये योग्य ती फळं पडली पाहिजेत, सकारात्मकता त्यामध्ये वाढली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या दृष्टीनं बुद्ध धर्म हा मूळतः सामाजिक आहे, तत्वतः सामाजिक आहे. साऱ्या समाजाला, समाजाच्या रचनेला बुद्धांना नवीन अधिष्ठान दिलेलं आहे, नैसर्गिक अधिष्ठान दिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय. बौद्ध समाजातल्या प्रत्येक माणसानं एवढं जरी लक्षात ठेवलं की मला न्यायानं वागायचं प्रत्येकाशी, मी घरात प्रत्येकाशी न्यायानं वागेल, शेजाऱ्या पाजाऱ्याशी न्यायानं वागेल, समाजात जिथे असेल तिथे न्यायानं वागेल, तरीसुद्धा फार मोठं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि जे संविधानानं सांगितलेलं आहे ते बौद्ध समाजाच्या निर्मितीनं कायमस्वरूपी झाल्याशिवाय राहणार नाही, चिरंतर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संविधानाच्या अंमलबजावणीबरोबरच बाबासाहेबांची भूमिका होती की इथला समाज बौद्ध धर्मीय बनला पाहिजे. म्हणून भारत बौद्धमय करण्याची त्यांची घोषणा होती. आणि जे त्यांच्या उपकारानं चांगल्या स्थितीत आले ते आता विसरून गेले. त्यांना आता काय संपलं, आता सारं समान झालं, लेवल झाली आता आपली, आता आणखी काही गरज नाही. म्हणून ते त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेले. आम्हाला धम्माची घेणं नाही, कशाची घेणं नाही, आम्ही आपल्या मनमरातपणे जगायचं तसं जगतो. हे बाबासाहेबांच्या नंतर झालेलं विडंबन आहे धम्माचं. या ग्रंथाचा अभ्यास न केल्याचा तो परिणाम आहे. आणि मी ते प्रवचन देतो ते ऐकायलासुद्धा फारसे लोक येत नाहीत. खरं म्हणजे खरी जर इच्छा असते, तळमळ असते की धर्म समजावा, लक्षात यावा, काही गोष्टी माहीत आहेत, काही अजून कळलेल्या नाहीत, काहीतरी प्रकाश पडेल, म्हणून सातत्यानं त्याकडे धाव घेणारे लोक आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान शेवटी माणसाला आणखी दुःखाकडेच देणार आहे. उद्या जातीयवाद वाढला म्हणजे काय करणार तुम्ही? उद्या घटनाच जर रद्द झाली तर मग काय करणार आहात? कोण वाचवायला येणार आहे? म्हणून जे आहे ते नीट जोपासलं गेलं पाहिजे आणि ते अधिक पक्क होईल असा प्रयत्न केला पाहिजे. संविधान पक्क होण्यासाठी, त्यामधलं ही नीती न्याय पक्का होण्यासाठी बुद्ध धर्माची गरज आहे. आणि त्याची जर प्रथम मागासवर्गीयांना जरूरत वाटत नसेल तर ते किती भयंकर अज्ञानामध्ये आहे ते लक्षात घ्या. महाभयंकर अज्ञानामध्ये आहे. भारत बौद्धमय करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न यासाठी होतं की त्याच माध्यमातून सर्व माणसांना न्याय मिळू शकेल, ते स्वातंत्र्यानं जगू शकतील, त्यांच्यामध्ये समता राहील, ते आपापसात बंधुभावानं जगतील आणि इथेच या देशामध्ये एक नवं असं अस्तित्व निर्माण करतील की जिथे प्रत्येक माणसाला आपल्या सर्व सुखाचा वेध घेण्याची पूर्णपणे क्षमता असेल, मोकळीक असेल, तिथे काही अडचण येणार नाही. हा बाबासाहेबांचा समाजवाद आहे. हा बुद्ध धम्माचा समाजवाद आहे. म्हणून कम्युनिझमपेक्षा तो उजवा आहे, कारण इथे कोणी कोणाला मारत नाही, सक्ती करत नाही, हिंसा करत नाही, अधिकार गाजवत नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून अशी रक्तहीन क्रांती, समाजवादी क्रांती घडवून आणण्याचं मुख्य साधन म्हणजे बुद्धाचा धम्म आहे. आणि हे प्रत्यक्ष करून दाखवणं हे बौद्ध धर्मीय लोकांचं कर्तव्य आहे. त्यांना कळत नाही, ते त्यांना दिसत नाही, ते इच्छाही नाही. याच्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं नव्या पिढीनं खास लक्ष दिलं पाहिजे. आणि मग बुद्धांना, बाबासाहेबांनी ते म्हटलं की बुद्धानं एक 3 वर्ग केलेत.
धम्म शिकवणीचे सुद्धा. पहिला म्हणजे धम्म, सारे नैसर्गिक नियम म्हणजे धम्म. सृष्टीतले सारे नियम म्हणजे धर्म. सूर्य उगवतो मावळतो धर्म, गुरुत्वाकर्षण धर्म, हे सारे 5 नियम सांगितले. ते सांगायला तर वेळ नाही, पण नंतर बघू आपण. म्हणजे धम्म आहे, सृष्टीचे नियम, त्यांना प्रधान माना. असा हातात हात फिरवला आणि सोन्याची अंगठी काढून दाखवली, अशक्य. सृष्टीच्या नियमात कुठेच बसत नाही, कुठेच बसत नाही. ते एक तो धातू आहे, तो खाणीतून मिळतो, त्याला शुद्ध करावं लागतं, तापवावं लागतो. एखादा सोनार त्याचा दागिना बनवतो तेव्हा त्याचा दागिना होतो, तो आकाशातून थोडाच पडतो आहे. ही जी चालाकी आहे याला लोक धर्म मानतात. बुद्धाने त्याला बंदी घातली आहे. देव दगडाचाच असतो, धातूचाच असतो. त्या धातूमध्ये कोणती अशी काही सुपर पॉवर नसते. व तुमच्या रिमोट कंट्रोलमध्ये जी पॉवर आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये नसते. कारण रिमोट पॉवरमध्ये सुद्धा चिप बसवली असते, इलेक्ट्रिसिटी असते, एक यंत्रणा असते, म्हणून त्यामुळे ती पॉवर आलेली असते. त्या दगडात कुठून आली, त्या मूर्तीमध्ये कुठून आली? अब तरी तुम्ही त्याच्यावरती डोकं ठेवता आणि म्हणताय की मला सुख दे बाबा, मला दुःख द्यावं. किती पागलपणा आहे. जसं आहे तसं तुमच्याजवळ पाहण्याची शक्ती नाही. बुद्धाने ते सांगितलं, सी ॲज थिंग्स दे आर, जसं आहे तसं. अरे दगडाला दगडच मान. घराच्या बांधकामात आलेला दगड, पायरीला बसवला दगड, त्याच दगडाची केलेली मूर्ती, तिथे मात्र डोकं ठेवतोस, आहे ना भानगड? आता दगडावरती डोकं ठेवायचं तर त्या पायरीवरती ठेव ना. जिथे दगड दिसेल तिथे ठेव ना. तो एवढा अज्ञान आहे बरं. आणि भारत नामक देश त्याच्यामध्ये एकदम ॲडव्हान्स आहे. कुठेही नुसता दगडाला सेंदूर फासा, काम झालं तुमचं. त्या पिकेमध्ये सुद्धा ही स्टोरी आली आहे पहा, दगडाला सेंदूर फासण्याची. किती अज्ञान आहे ते पहा. बा अशा अज्ञानं जर मनुष्य जगायला लागला तो खरंच कसा सुखी होईल? त्याच्या जीवनाचं मातेरं होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून गरज आहे बुद्धाच्या धम्माचीच, की जो माणसाला मनुष्य बनवतो. अरे बोल, तुझ्याजवळ सारं आहे, बाकीचं विसर. देव असेल नसेल काय पडलं तुला त्याच्यापासून? तुझं सुख तर त्याच्या हातामध्ये नाही, ते तुझ्या हातामध्ये आहे. आता समजा असलाच देव नसेलही, कदाचित असेलही, काही त्याचा विचार करण्याचं कारण नाही. जर असता आणि त्याला वाटलं असतं की सारी मानवजात माझी मुलंच आहे, चला बाप म्हणून कधी त्यांच्यामध्ये आपण जाऊन भेटावं, आला असता भेटायला, प्रगट झाला असता. कुठे आजपर्यंत आहे का पुरावा? जे म्हणतात आम्ही देवाचे दूत, आम्ही देवाचे पुत्र, आम्ही अमुक अमुक, त्यांना तरी पत्ता आहे का? नाही. ते फक्त सांगतात, स्वतः त्यांनाही अनुभव नाही. मग शेवटी प्रश्न कसा निर्माण होतो? देवालाच वाटत नसेल लोकांच्या पुढे यायचं, तर तुम्ही का त्याच्या मागे पळता? साधा प्रश्न, तुम्ही का त्याच्या मागे पळता? आणि सारे त्याच्या मागे पळणारे देवाच्या नावानं सांगत राहतात. अरे भाऊ, कशाला सांगतो ते तू? तुझा अनुभव नाही ना. बुद्धानं नेमकं तेच सांगितलं. वात्सेट्टी नावाचा एक ब्राह्मण होता, त्याला त्यांनी हीच भूमिका सांगितली. म्हणलं, भगवान तुम्ही ब्रह्माला मानता? आम्ही ब्राह्मण ब्रह्माला मानतो, ब्रह्माला मानतो, ब्रह्माला जाणतो म्हणून ब्राह्मण. ते मला ठीक आहे तुझं. आता मी विचारतो, त्याचं उत्तर दे. तू ब्रह्माला प्रत्यक्षात समोरासमोर बघितलं आहेस का? नाही भगवान, मी काही बघितलेलं नाही. मग कसं काय म्हणतो? माझ्या गुरुनं सांगितलं म्हणे. बुद्धाचा पुढचा प्रश्न, गुरुनं तरी त्या ब्रह्माला समोरासमोर बघितलं आहे का? नाही म्हणे, त्याने नाही. मग तो का सांगतो? त्याच्या गुरुनं सांगितलं म्हणून सांगतो. बुद्धाचा परत तोच प्रश्न. असे 7 प्रश्न विचारून ते म्हणतात, अरे एकानेही बघितलं नाही. म्हणजे मला ते सारी आंधळ्याची माळ वाटते. सर्वात पुढे चालणारा ठार आंधळा, कधीच काही बघितलं नाही, पण मागच्याला सृष्टीचं वर्णन सांगत सुटलेलं आहे. आता मागच्याला दिसतच नाही, काय करेल तो? अरे तो म्हणतो ते बरोबरच आहे, म्हणून ते ऐकून खरं मानायला लागलं आणि मागच्याला सांगायला लागला. तोही तसाच ठार आंधळा, पुढच्यांना दिसत नाही, त्यालाही माहीत नाही, म्हणून काय खरं आहे तेही त्याला माहीत नाही, म्हणून त्यांचं ऐकून तो जगतो आहे. अशी सर्व धर्मांची आंधळ्याची माळ आहे ही बुद्धाची भूमिका आहे. जगातले सर्व धर्म आंधळ्याची माळ आहे.
भयंकर गोष्ट आहे, माणसाला एकदम पटणार नाही, पण तितकीच अचूक सत्य आहे, अचूक सत्य आहे. म्हणून बुद्धाचं म्हणणं काय, सत्य कोण? मनुष्य. आणि तो मनुष्य परिपूर्ण सुखी होतो. ती सुखाची अवस्था म्हणजे निर्वाण, तेच सर्वात अंतिम सत्य आहे. सत्याची भाषा किती बदलली ती पहा. आणि ही निब्बाण ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे, ती चिरंतर सुख आहे. निब्बाणं परमं सुखं, चिरंतर सुख आहे. आणि ती सुखाची अवस्था हे जगातलं एकमात्र सत्य आहे. ते सत्य कोणालाही मिळवता येतं, प्रत्येकाला तिथपर्यंत जाता येतं, कोणालाही तिथे काही अडचण नाही. फक्त त्यानं ते करायचं आहे. बाकीच्या कुठल्या सत्यांना मानण्यात कुठलं शहाणपण नाही. काही लक्षात आलं? तर हा अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. आणि बुद्ध धर्म असा व्यक्तिगत पातळीमध्ये दररोजच्या जीवनामध्ये उतरता आला पाहिजे, त्या दृष्टीनं तो समजून घेतला पाहिजे, ही त्यामध्ये भूमिका आहे. म्हणून परंपरावाद्यांना हे मोठं जड जातं. परंपरावाद्यांना हे कळतच नाही, मोठं जड जातं. त्याची एक एक मीमांसा आपण एक एक तत्वाची करू. ज्यांनी टीका केल्या त्या प्रत्येक टीकेचं उत्तर आपण देऊ, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. असा हा विलक्षण ग्रंथ आहे. आणि त्याचा तळागाळामध्ये बारकाईनं अभ्यास व्हावा, तर माणसाची समज वाढेल आणि तो योग्य मार्गाने जाईल. आपला उपक्रम त्यासाठीच आहे. तर आज आपण बराच वेळ याच्यावरती दिला. आपण इथेच थांबूया आणि यातलं एक एक तत्व पुढे बारकाईने तपासून जाऊ की ते माणसाचं जीवन कसं प्रभावित करतं. ठीक आहे. जय भीम.